नमस्कार मित्रांनो, मी भीमराव उज्ज्वल लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। नवीन अपडेट व नवीन व्हिडिओ घेऊन आलो आपल्यासाठी। असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट रेग्युलर तुमच्या मोबाईलवर येत राहतील। त्याच्यासाठी आपल्या चॅनलला खाली लाल बटन आहे, त्याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या मोबाईलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला शेती रिलेटेड, योजना रिलेटेड तुमच्या मोबाईलवरती येतील। तर आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की जी KYC करणं सुरू आहे आपले सरकार किंवा सेतू केंद्र यावरती जी KYC करण्याची प्रोसेस सुरू आहे। तर बऱ्याच लोकांनी KYC केली होती, 2025ची KYC होती ही, परंतु अद्याप त्यांना अकाउंटवरती KYCचे पैसे आले नव्हते। 2025चे 2022, 23, 24 या सर्व KYCचे पैसे अकाउंटला ऑलरेडी आलेले आहेत KYC केली असेल तर। पण जर KYC केली नसेल तर नाही येणार। तरीही तुम्ही त्या गावाकडच्या तलाठी किंवा गावाकडचं सेतू सेंटर आहे त्यांना कॉल करा व तिथून तुमच्या याद्या मागवा व यादीहून एखाद्या सेतू सेंटरवर तुमची KYC करून घ्या। KYC केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या अकाउंटला पैसे येतील। तर ज्या 2025च्या ज्या लोकांनी KYC केले होते त्यांना पैसे आलेच नाही बरेच दिवसापासून। तर आता जे मार्च एंड संपलेला आहे, आर्थिक वर्ष संपला आहे, तर हे वाटप पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। तर तुमच्या अकाउंटला चेक करू शकता तुम्ही की तुमची KYCचे जे पैसे आहे, नुकसान भरपाई KYC जी तुम्ही ऑनलाईन सेतू केंद्रावर केली, जो त्याचा 24 अंकी मोठा एक कोड होता, कोड म्हणजेच नंबर होता, तो नंबर देऊन तुम्ही KYC केली, त्याचे पैसे येणं सुरू झालेत। आणि तुम्हाला आले नसतील तर अजून 2 ते 3 दिवस थांबा। 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला कोणते क्रेडिट होणार, जे आधार कार्ड तुमच्या जे बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे त्याच अकाउंटला तुमचं हे पैसे क्रेडिट होतील। त्यामुळे बॅलन्स चेक करू शकता तुम्ही। कालपासून वितरण सुरू झालेलं आहे, कालसुद्धा अकाउंटला आलेत, आजसुद्धा अकाउंटला आलेत आणि 1-2 दिवसात तुमच्या अकाउंटला येतील। धन्यवाद।